महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। आज कचऱ्याचं तर साम्राज्य झालंय, म्हणजे आज कर्जत नाही राहिलंय, कचऱ्याचं साम्राज्य झालंय। तर ट्रॅफिक नियोजन होत नाहीये, कचऱ्याचं साम्राज्य झालं आहे, शौचालयाचं काही नाहीये। आज गेल्या वर्षी आमच्या बाजारपेठेत पहिली गोष्ट तर नगरपालिकेचं पूर्ण भ्रष्टाचार कारभार आहे। कारण आता जे कामं चालतात कर्जत नगर परिषदमध्ये, ही कामं कुठल्या तरी एका अधिकाऱ्याचे नातेवाईक, मामा, भाचा, माझा चुलता, अशा लोकांना त्यांनी कामं दिलेली आहेत। आणि जर आम्ही तक्रार केली तर त्यांचं मत असं असतं का बाबा माझाच कोणतरी नातेवाईक आहे। त्यामुळे नगरपालिकेने तो जो टॅक्स घेतला संपूर्ण वर्षाचा, तो टॅक्स घेऊन सुद्धा कोणतीही सोय होत नाहीये। त्याच्यामुळं नगरपालिकेचा निषेध तर आम्ही करणार आहेत। आता याच्या पुढे जे आमची शनिवारी मीटिंग आहे सर्व नागरिकांची कर्जचा, तर ती रविवारी मीटिंग आहे 22 तारखेला। त्या मीटिंग मध्ये आम्ही सर्व उपस्थित राहणार, ते मुद्दे राहणार आहेत। परंतु संपूर्ण शहरामध्ये काहीच म्हणजे एकदम शहर असं वाटतच नाहीये, शहरामध्ये एकदम दुर्गंधी आहे। गटाराचा प्रश्न तर तुम्हाला सांगितलेला आहे, ट्रॅफिकचा प्रश्न सांगितलेला आहे, हे सर्व प्रश्न सुटले पाहिजेत, हीच आमची इच्छा आहे। यायला पाहिजे ना, कारण पंचलसी नगरचे बाथरूम बघा, नगरसेवकांनी पण येऊन बघायला पाहिजे कोण कोण आहेत ते। आम्ही कुठल्या नगरसेवकाचं नाव नाही घेत। कोणती समस्या तिथे नेमकी? ते बाथरूम बघा ना तुम्ही, त्यांनी बघायला पाहिजे। मी इथून काय सांगू शकतो तुम्हाला? कधी 12:30, कधी 1ला, कधी 12:30, याला काय अर्थ आहे का? सकाळी पाणी माणसाला सकाळी लागतं ना, कधी 12:30ला येतो, कधी 1ला, कधी 1:30ला, कधी 2ला। काय समस्या अशी आहे। गुंगे गावात खूपच समस्या आहेत। सर्वात जास्त मला असं वाटते गुंगे गावातच समस्या आहेत, पण नगरपालिकेचे काही लक्ष नाही। रस्ते अर्धवट ठेवलेले आहेत, पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे, पाणी वेळेवर येत नाही, कधी येतो तर कधी येत नाही। आणि जॉबला जाणाऱ्या महिलांचा तर मोठा प्रॉब्लेम होतो, त्यांना तर पाण्याची वेळ ठराविक ठरलेली नाही, त्याच्यामुळे पाणीच मिळत नाही। ते सकाळी जाणार जॉबवर आणि संध्याकाळी येणार, आणि दिवसभरात पाणी कोणत्याही वेळेला येतं, त्याच्यामुळे पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। आणि तसंच डम्पिंग ग्राउंडचा पण खूप मोठा इश्यू आहे, की गावाच्या बाजूलाच एकदम जवळच डम्पिंग ग्राउंड असल्यामुळे खूप घाण वास येतो, डास येतात, मच्छर खूप असतात, आणि त्याचा त्रास पण खूप होतो लोकांना, पण नगरपालिका लक्ष देत नाही। तसेच दुसरी गोष्ट अशी काय, भिशेगाव आज मोठं आहे शहर, भिशेगाव शहर मोठं आहे तसं बघायला गेलं तर, पण आज तिथं सुविधा स्मशानभूमी आमच्याकडे, तिथं रुग्णवाहिका नाहीये। जर आमच्याकडे मयत झालं, काय झालं तर माझे स्वतःचेच वडील वारले होते। महाराष्ट्र माझा 24 तास घडामोडीमध्ये सर्व दर्शकांचे सहर्ष स्वागत आहे। कर्जत नगर परिषदच्या विरोधामध्ये मोठं जन आंदोलन होणार असून नक्की काय जन आंदोलन होणार आहे, त्या नक्की समस्या तरी काय आहेत, आम्ही प्रत्येक नागरिकांकडून जाणून घेणार आहोत। आणि माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र माझाचे कार्यकारी संपादक कैलासजी मामले, तसंच महाराष्ट्र माझाचे संपादक जगदीश दगडे। नमस्कार, आता आपण पोहोचलेलो आहोत मुद्रे खुर्द म्हणजे मुद्रे परिसरामध्ये आलेलो आहोत, आणि येथील नागरिकांच्या आपण ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेणार आहोत। चला, आता आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते उदय शिंदे। काय सांगाल आपण दादा, काय समस्या आहे तिथे? या ठिकाणी आमच्या गावामध्ये बऱ्याच समस्या आहेत। प्रथमतः गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, त्याच्या बाजूला कचरा टाकतात गावातली लोक, आणि तिथे फार दुर्गंधी सुटून त्या ठिकाणी मच्छराचा प्रादुर्भाव होऊन रोगराई होण्याची शक्यता आहे। ही पहिली समस्या महत्वाची। वारंवार त्यांना सांगून तिथेशी बोर्ड लावून सुद्धा ते तिथेशी काय लोक त्याचं काय ऐकत नाहीत लोक, आणि त्या ठिकाणी कचरा टाकता येतात। त्या कचऱ्याचा पूर्ण बंदोबस्त व्हायला पाहिजे, आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याचा खूप वासाचा प्रादुर्भाव होतो, आणि त्याच्यामुळे रोग होण्याची शक्यता आहे। त्यानंतर दुसरी समस्या अशी आहे की आमच्या गुरुकुल सोसायटीमध्ये जे सांडपाण्याचा प्रश्न आहे तो 5 वर्षे या कोणत्याही नगरसेवकांनी सोडवला नाही, 5 वर्षे तिकडे बघितलं सुद्धा नाही, आणि तिथेशी आज अक्षरशः त्या गटारात त्यांच्या बिल्डिंगच्या परिसरामध्ये किडे पडलेले आहेत, आणि त्याच्यामुळे त्या लोकांच्या जीविताला अत्यंत धोकादायक आहे। आणि त्यांना आरोग्य सेवा तिथे कुठे भेटत नाही, ना फवारणी होत नाही, तिथेशी काय गटार उपासणी होत, कारण का ते गटारात तिथे एवढं तुंबलेलं आहे का जाताना त्या लोकांना रस्त्यावर पाय भरतो पाण्यातून जावं लागतं। दुसरी समस्या अशी आहे की या ठिकाणी व्यायामशाळेच्या बाजूला
एक परिसर आहे आमचा रत्नराज सोसायटी आणि तिथे एक दगडे कॉलनी, त्या कॉलनी मधले गटार तोडून टाकले आहेत तिथे एक बिल्डरनी. त्या बिल्डरनी गटार तोडल्याच्या कारणाने त्या ठिकाणी गटाराचं पाणी साचून तिथं सुद्धा खूप दुर्गंधी झालेली आहे आणि दुर्गंधी असताना तिथे लोकांच्या आरोग्याला धोका आहे आणि वारंवार त्यांनी त्या ठिकाणी त्या परिसरातल्या लोकांनी त्या ठिकाणी नगरपालिकेला सूचना केल्या आहेत, अर्ज दिलेले आहेत, तरी सुद्धा नगरपालिका तिकडे दुर्लक्ष करते आणि हे झाली आमच्या गावाची समस्या. पाणी येतं, पाणी कधी येत नाही, पाणी येतं कधी जातं आणि पाण्याचं पण तेवढा पूर्ण होत नाहीये. कारण का आता सध्या कुठल्याही राजकीय सत्ता नसल्या कारणाने कर्मचारी तिथे खूप माजलेले आहेत नगरपालिकेचे, गेले की तिथे भेटत नाहीत. नगरपालिकेमध्ये सर्वात मोठी समस्या सर्वात नागरिकांची कर्जतदारांची अशी की बाजारात गेल्यानंतर कुठेही वन वे केलेला नाहीये आणि त्याच्या कारणाने कुठं जी पार्किंगची व्यवस्था नसल्या कारणाने त्या ठिकाणी बाजारात एक क्षुल्लक कुठलाही कार्यक्रम असेल तर ट्रॅफिक होते जाम आणि लोकांना त्याचा परिणाम भोगावा लागतो. उद्या शाळा सुटल्या तर शाळेची तिथं काय बंदोबस्त नसतो, पोलीस नसतात, पोलिसांनी पण त्याच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे. पोलीस तिथे हजारो पोलीस आहेत, तिथे शेकडो पोलीस कर्जत शहरामध्ये असताना सुद्धा चारी चौकात कुठं परिसर लोकांना त्या ठिकाणी त्यांचं संरक्षण नाहीये. एकदम कर्जतची परिस्थिती एकदम खराब आहे या नगरपालिकेच्या बाबतीमध्ये. कुठल्याही कोपऱ्यामध्ये कुठला कार्यक्रम असेल तर संपूर्ण चक्का जाम होतो आणि नगरपालिकेमध्ये नगरपालिकेला दुर्लक्ष करतात आणि कुठेही पार्किंगची व्यवस्था केली नसल्या कारणाने कुठेही गाड्या कोणी कुठं लावतात दुकानात आणि कुठे त्या ठिकाणी पार्किंगची समस्या मोठी आहे कर्जतमध्ये आणि त्यामुळे नगरपालिकेने तो जो टॅक्स घेतात संपूर्ण वर्षाचा तो टॅक्स घेऊन सुद्धा कोणतीही सोय होत नाहीये. त्याच्यामुळे नगरपालिकेचा निषेध आम्ही करणार आहेत. आता त्याच्या पुढे जे आमची शनिवारी मिटिंग आहे सर्व नागरिकांची कर्जत तर ती रविवारी मिटिंग आहे 22 तारखेला. त्या मिटिंग मध्ये आम्ही सर्व उपस्थित राहणार, ते मुद्दे राहणार आहेत. परंतु संपूर्ण शहरामध्ये काहीच म्हणजे एकदम शहर असं वाटतच नाहीये. शहरामध्ये एकदम दुर्गंधी आहे. गटाराचा प्रश्न तर तुम्हाला सांगितलेला आहे, ट्रॅफिकचा प्रश्न सांगितलेला आहे. हे सर्व प्रश्न सुटले पाहिजेत हीच आमची इच्छा आहे. फवारणी तर योग्य वेळी केली जात नाही, फवारणी तर अजिबात केली जात नाहीये. कोण फवारणी, कोण टेंडर आहे, कोणाचं काय आहे काय कळत नाही. पाणी कधी येतात कधी फवारणी करतात काही दिसत नाही. मध्ये एकदा कोणतरी फवारणी करायला आले ते पक्षातर्फे सुधाकर घारेंनी, आमच्या इथले स्थानिक नगरसेवक मागचे होते म्हणजे माजी नगरसेवक अनिल मोरे, त्यांनी आणली ती फवारणी धुराची झाली. त्याच्यानंतर आम्हाला धूर फवारणी कधीच झाली नाही. गटाराला एक माणूस येतो पंप घेऊन, तो कुठं मारतो तो कुठल्या एरियात मारतो समजत नाही. तर एक वार ठरवा. त्याच्यामध्ये लाईटचा प्रश्न पण मोठा आहे, लाईट घालवत नाहीत, लावतात 5:30ला पावणेसाला ठेकेदार, तो पण ठेका दिला गेला नाही पाहिजे. 5:30ला लाईट लावून जातात आणि सकाळी 8:30ला घालवतात. संपूर्ण लाईटचा तो लोड तो आमच्या लाईट बिलावर येतो. ही लाईटची पण नगरपालिकेने स्ट्रीट लाईटवर बंदोबस्त केला पाहिजे त्याचा सुद्धा. या अशा समस्या आहेत. दादा आपण काय बोलू शकाल का, अजून आपल्या काय समस्या आहेत का? दादा आपण सांगाल काय समस्या? आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये गटाराची खूप मोठी समस्या आहे. तिकडे ती अपार्टमेंट रत्नराज म्हणून तिचं पूर्ण गटार बिल्डरनी एका थांबवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या तिकडे खूप दुर्गंधी पसरलेली आहे. वेळोवेळी घंटागाडी कचरा गाडी येते, कधी कोणाला माहित नसतं. घंटागाडीचं काही लिमिट नाही, म्हणजे येतेच असं नाही, कधीतरी आठवड्यातून एकदा एक घंटागाडी येते, नाहीतर एक कर्मचारी येतो, ती हातातली गाडी घेऊन तो निघून जातो. ओला कचरा सुकासाठी आमच्याकडे काही भांडी दिलेली नाहीत. आता नगरपालिकेत टप आलेले आहेत पण त्या आमच्या इथपर्यंत नगरपालिकेच्या कुठल्या फॅसिलिटी येत नाही. इकडे दुर्लक्षित म्हणून नगरपालिकेने हा भाग ठेवलेला आहे. इकडे कचऱ्याचं संकलन होत नाही, आरोग्याच्या दृष्टीने कुठलंही फवारणी वेळोवेळी होत नाही. लाईटची खूप मोठी समस्या आमच्याकडे आहे. नगरपालिकेच्या वतीने कुठलेही त्याचा बंदोबस्त होत नाही. आता गणपती विसर्जन झालं तरी नगरपालिकेने कुठलं बाबा आपलं हे जमा करण्यासाठी कुठले टप ठेवले नाहीत. आपले हे गणपतीचे डस्टबिन वगैरे हार वगैरे जमा करण्यासाठी ती सगळी घाण नदीमध्ये विसर्जित केली गेली विसर्जन करणाऱ्यांकडून. त्यामुळे नगरपालिकेची कुठलीच योग्य पद्धतीने हे होत नाही. फवारणीचा योग्य पद्धतीने होत नाही. फवारणी कधीतरी एक जण घेऊन येतो, वेळेवर येत नाही. घंटागाडीचा खूप मोठा प्रश्न आहे. घंटागाडी कधी येते ते कधीच ग्रामस्थांना दिसत नाही आणि घंटागाडी रोज येत नाही. आली तरी ती इकडनंच मेन रोडने निघून जाते, आतमध्ये शिरत नाही.
या सगळ्या समस्या आहेत आमच्या आणि आता 22 तारखेच्या मीटिंगमध्ये शनी मंदिरमध्ये आम्ही त्या सर्व येऊन मांडणार आहोत. तिथे सार्वजनिक शौचालय आहे, त्याची काय अवस्था आहे दादा? सार्वजनिक शौचालयाची खूप बिकट अवस्था होती. मध्यंतरी काळात सार्वजनिक शौचालयाला दरवाजेच नव्हते. तर मी त्याच्यासाठी पाठपुरावा करून आता मध्ये लोखंडी दरवाजाची व्यवस्था तिथे करण्यात आली. तिथे लाईटची व्यवस्था पण नसते आणि स्वच्छतेचा फार मोठा प्रश्न आहे सार्वजनिक शौचालयात. तिथे स्वच्छता वेळोवेळी होत नाही आणि लाईटचा पण खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे नगरपालिकेने. जे कोणाचा ठेका असेल सार्वजनिक शौचालय स्वच्छ करण्याचा तो वेळेवर करत नाही. ह्या होत्या कर्जत नगर परिषद हद्दीमधल्या मुद्रेकरांच्या समस्या. नमस्कार, माझं नाव गणेश शिंपे आहे. आज माझ्या पोरीला एका टू व्हीलरवाल्याने उडवलेला आहे. सुदैवाने तिला काही लागलेलं नाही आहे. पण हा रस्ता नेहमी रहदारीचा आहे. इथं 3 शाळा आहेत. एक अभिनव शाळा आहे, एक शिशु मंदिर आहे आणि शारदा मंदिर आहे. इथं पोरांची नेहमी शाळा सुटण्याचा टाईम असतो. त्यावेळेस एकतरी इथं पोलीस असणं आवश्यक आहे आणि स्पीड ब्रेकर असावा अजून एक, जे रहदारीला थोडं स्पीड हे करेल. धन्यवाद. नमस्कार, आता महाराष्ट्र माझाची टीम पोहोचलेली आहे गुंडगे गावामध्ये. गुंडगे गावात आलेलो आहे. आता आपल्या सोबत आहेत आपल्या ऍडव्होकेट भावना पवार. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया गुंडगे गावामध्ये काय काय समस्या आहेत. त्या ताई, काय काय समस्या आहेत गुंडगे गावामध्ये? गुंडगे गावात खूपच समस्या आहेत. सर्वात जास्त मला असं वाटते गुंडगे गावातच समस्या आहेत, पण नगरपालिकेचे काही लक्ष नाही. रस्ते अर्धवट ठेवलेले आहेत. पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. पाणी वेळेवर येत नाही, कधी येतो तर कधी येत नाही. आणि जॉबला जाणाऱ्या महिलांचा तर मोठा प्रॉब्लेम होतो. त्यांना तर पाण्याची वेळ ठराविक ठरलेली नाही, त्याच्यामुळे पाणीच मिळत नाही. ते सकाळी जाणार जॉबवर आणि संध्याकाळी येणार आणि दिवसभरात पाणी कोणत्याही वेळेला येतं. त्याच्यामुळे पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि तसंच डम्पिंग ग्राउंडचा पण खूप मोठा इश्यू आहे की गावाच्या बाजूलाच एकदम जवळच डम्पिंग ग्राउंड असल्यामुळे खूप घाण वास येतो, डास येतात, मच्छर खूप असतात आणि त्याचा त्रास पण खूप होतो लोकांना. पण नगरपालिका लक्ष देत नाही. तसेच गटारे साफ नाहीत. गटारे कधी स्वच्छ केली जात नाही किंवा फवारणी केली जात नाही. खूप समस्या आहेत गुंडगे गावातील. तसेच आता बघायला गेलं तर गुंडगे गावात लाईटही नाहीत वेळेवर. आता ह्या गणपतीच्या सणाला तरी लाईट रस्त्यावरच्या लावल्या पाहिजे होत्या, पण ते कारण गारवेंचं लक्षच नाही. गारवेंना कोणाशी काही घेणं देणं नाही किंवा गुंडगे गावात काही कोणाला काही त्रास आहे, कोणाला काही समस्या आहेत त्याच्याविषयी गारवेंना काही पडलेलं नाही. गुंडगे गावातील लोक खूप त्रस्त आहेत. जर तुम्ही त्यांना प्रत्येकाला विचारायला गेलं तर प्रत्येक त्यांच्या समस्या मांडतील. पण गुंडगे गावात अशा भरपूर समस्या आहेत. मी तरी काही थोड्याफार समस्या सांगितल्यात, पण असं बघायला गेलं तर खूप समस्या आहेत. अजून काय बोलायचं आहे का? अजून कसली समस्या आहे का तुमची? हा, तसेच आता सार्वजनिक टॉयलेट आहेत ते असे उघडेच पडलेत. त्याच्यावर मागे मी तक्रार केली तर सांगितलं की म्हसेंनी दरवाजे बसवलेत. पण म्हसेंनी दरवाजे बसवलेले नाहीत. म्हसेंनी फक्त अफवा केली की मी दरवाजे बसवून आले. दरवाजे बसवलेले नाहीत, असेच ते उघडे पडलेत. तिथे पाण्याची टाकी नाही आणि सार्वजनिक टॉयलेटमध्ये जाणाऱ्या लोकांना हा त्रास आहे, तरी नगरपालिका लक्षच देत नाही. आपण पाहत गुंडगे गावातील अनेक म्हणजे स्थानिक महिला ज्या आहेत त्या इथं जमलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया का काय काय समस्या आहेत त्या. आमच्याकडे पाण्याचं जास्त करून प्रॉब्लेम, संडासचे बाथरूमचे सगळ्याचेच प्रॉब्लेम आहे. अजून काय आमच्याकडे सगळेच प्रॉब्लेम आहेत. आमच्याकडे सगळ्यांना सांगावं तर बघा ते येतो येतच नाही कोण आमच्याकडे. घाण वगैरे किती आहे बघा, इथे किती वास येतोय. आम्हाला बोलायला गेलं का आम्हाला होतं हा येतोय ना, आम्ही ना येत नाही. गटारांना पण बोलले अरे गटार काढा, येतो ना आम्ही पुढच्या रविवारी येतो, नंतर येतो. अजूनपर्यंत गटार पण काढायला येत नाही आमच्याकडे. पाण्याचा तर काय प्रॉब्लेम विचारायलाच नको. एक दिवस येतं तर एक दिवस येत नाही. आज पण पाणी नाही आलं बघा आमच्याकडे. अजून आपली काय समस्या आहे? आम्हाला ते टॉयलेटचे खूप त्रास होतो, कारण डास, मच्छर, वास आमच्या शेजारीच आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूपच त्रास आहे त्याचा. डम्पिंग रूटचा पण त्रास होतो. खूपच त्रास आहे. काम जवळ असल्यामुळे आम्हाला खूप त्रास आहे. ह्या होत्या गुंडगे गावातील समस्या. आणि आता अजून महिला गुंडगे गावातील इथे जमा होत आहेत. आम्ही गुंडगे गावाच्या स्टॉपलाच उभे आहोत आणि अनेक महिलांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय काय समस्या आहेत. हॅलो,
आपण काय सांगू शकाल, काय समस्या आहे आपल्याला? आता आपण इथे स्थानिक आहात, आपल्या समस्या काय आहेत? कसं आहे, सकाळी महिलांना कामाला वगैरे जायला लागतं, काही महिलांना शाळेत वगैरे जायला लागतं. त्याच्यामुळे पाण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे ना, तर अक्षरशः काही लोकांना पाणी असून नसल्यासारखं आहे. आणि शिवाय वरती डम्पिंगचा तर खूप वास येतोय. आणि पाणी असल्याशिवाय तर जनजीवन विस्कळीतच होतंय. त्याच्यामुळे पाणी सकाळचं वेळेत नेहमी पहिल्यासारखं सकाळी पहाटे वगैरे यायला पाहिजे 5 ते 7च्या दरम्यान. इथे जे सार्वजनिक जे शौचालय आहेत त्यांची व्यवस्था म्हणजे कशी आहे, म्हणजे ते कशा प्रकारे? हे एकदम म्हणजे संडासांचा वास वगैरे येतोय, पाणी तिथलं खराब आहे, सोयच नाही, पाणीच वेळेत नसतं. त्याच्यामुळे सगळंच एकदम घाण प्रकार आहे तिकडे. असं बहुत वाढलेलं आहे. ह्या होत्या गुंडगे गावातील समस्या जाणून घेतलेल्या आहेत आपण. त्या नक्कीच आपण महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत ना. अजून काही महिला आपल्या सोबत आहेत, आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं सुद्धा काय त्यांच्या मनामध्ये त्यांना कोणता त्रास त्यांना इथेशी राहून त्यांना त्रास सहन करावा लागत आहे, जाणून घेऊया. काय सांगाल मावशी आपण? माझ्या घराच्या बाजूला टॉयलेट आहे, फक्त तिथे येऊन ती दशा बघा, तिथे गवत किती वाढलंय, त्या टॉयलेटची हालत बघा, सगळे दरवाजे उघडे, सगळी घाण आजूबाजूला पडलेली, पण नगरपालिका कोणी लक्ष देत नाही. ह्या होत्या गुंडगेकरांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आपण. त्या नक्कीच मार्गी लावण्याचा आपण महाराष्ट्र माझाच्या तर्फे प्रयत्न करणार आहोत. नमस्कार. आता आपण कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे येथील पंचशील नगर मध्ये आलेलो आहोत आणि आता आपण इथल्या समस्या जाणून घेणार आहोत. आणि आता आपल्या समोर आहेत या मावशी, बघूया काय बोलतात, प्रत्यक्षात काय समस्या आहे त्यांची. काय बोलायचं मावशी, तुमच्याकडे पंचशील नगर मध्ये काय समस्या आहे? पाणी, आम्हाला वेळ पाणी सोडा, परत गटार करा, हेच ना. पाणी वेळेवरती येतं का तुमचं? पाणी दुपारी येतंय, कधी 1ला, 1:30ला, 2:00ला, सकाळी नाही येत. सकाळी पाणी येतं नाही, सकाळी नाही येत पाणी. 12ला, 1ला, कधी 2च्या आतच येतं. हा, त्याच्यानंतर नाही, 12, 1च, 2. अजून काय कचऱ्याची वगैरे म्हणजे तुमच्या इकडे कचरा वगैरे नियमित कचराही काही असं टाकतात, कुठे कचराही काही इकडं वेळ येतात की कचरा गाडी येते? हो, गाडी येते. अच्छा. आणि गटार वगैरे तुमच्याकडे आहे ना, गटारही जातात, साफसफाई करून जातात. फक्त विषय हो. आहे तो तुमच्याकडे आता पाण्याचा विषय पाणी वेळ यावं बस. हा, सकाळी पाणी या पाहिजे. आप क्या बोलते हैं? आप भी पंचशील नगर में रहते हैं, आपकी क्या दिक्कत है, आप क्या कह सकते हैं? कोई दिक्कत नहीं है, हमको यही दिक्कत है, सुबह में पानी दो, यह दिन भर कहीं भी जाना आना होता है ना, तो और क्या क्या दिक्कत आती है आपको यहाँ पे पंचशील नगर में? कुछ नहीं दिक्कत है, सिर्फ पानी की ही समस्या आपके यहाँ पे? और जातात, कचरा गाडी येते. आपण झाले ते म्हणजे जाणारे येणारे जी पब्लिक आहे पंचशील नगर मधले, आता यांच्याकडनं सुद्धा आपण जाणून घेऊया. काय पंचशील नगर मध्ये राहतो, पंचशील नगरचे बाथरूम बघा जाऊन तुम्ही लोक, काय हाल झाले त्या पंचशील नगरच्या बाथरूमचे. त्याला दरवाजे नाही आहेत खाली बाथरूमला. वाटलं तर आता जाऊन तुम्हाला बघा, तिथं दाखवा त्या जे आहेत त्यांना, जे नगरसेवक आहेत त्यांना. अजून कोणती समस्या तुमची आहे? बाथरूमची एक समस्या आहे, वेळेवर यायला पाहिजे ना. कारण पंचशील नगरचे बाथरूम बघा, नगरसेवकांनी पण येऊन बघायला पाहिजे कोण कोण आहेत ते. आम्ही कुठल्या नगरसेवकाचं नाव नाही घेत. कोणती समस्या तिथे नेमकी? ते बाथरूम बघा ना तुम्ही, त्यांनी बघायला पाहिजे ना. मी इथून काय सांगू शकतो तुम्हाला, इथं गेल्याच्या नंतर कळलं ना काय येते हाल बाथरूमचे. ते दाखवा ना त्यांना तुम्ही, का बघा हे बाथरूमचे काय हाल येते. सरकारी बाथरूम आम्हाला दिलेले, त्यांचे हाल बघा. पाणी पाणी वेळेवर येत नाही. 4 महिने झाले, कधी 12:30, कधी 1ला, कधी 12:30ला. याचा काय अर्थ आहे का? सकाळी पाणी माणसाला सकाळी लागतं ना. कधी 12:30ला येतो, कधी 1ला, कधी 1:30ला, कधी 2ला. काय समस्या अशी आहे, तर याच्याकडे पाणीकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. राहिली बाथरूमची हालत खराबच आहे. बाथरूम बरोबर ते बघा. चला, धन्यवाद. आपण बघितलं पंचशील मध्ये पाण्याची समस्या, तसेच इथले सार्वजनिक जे शौचालय आहे ते सुद्धा अस्वच्छतेमध्ये गुंडाळलं गेलं आहे पूर्णपणे. आज आपण आलो आहे इंदिरानगर मध्ये आणि येथील महिलांची काय समस्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. चला या त्यांच्या समस्या जाणून घेऊया, काय काय समस्या आहेत त्या.
ताई काय काय समस्या आहेत तुमच्या इथे इंदिरानगर मध्ये? आमच्या इथे प्रथम म्हटलं तर पहिली पाण्याची समस्या म्हणजे पुराचं पाणी जे येतं पाऊस पडल्यानंतर पहिलं पाणी आमच्या घरांच्यात जातं. म्हणजे नदीला जरी पाणी नसेल तरी आमच्या घरामध्ये पाणी खूप जातो. हा आता याच्यावरती पण मागे तुमचे तलाठी वगैरे येऊन शनी पंचनामा आत्ताच्या वेळेला पंचनामा वगैरे करून गेलेले आहेत. हा म्हणजे कारण त्यांनी ते पाहिलं पूर परिस्थिती पाहिली त्यांनी घरामध्ये किती लेवलला पाणी आहे किती नाही ते पाहून घेतलं समजा. इतर ठिकाणचा पाणी जाण्याचा रस्ता त्यांनी बंद केलेला आहे. त्याच्यामुळे ते पाणी सगळं आमच्याकडे येतं. पूर्ण डोंगरचं पाणी इकडे डोंगराचं पाणी पूर्ण म्हणजे ह्या रस्त्यावरती आल्यामुळे हे गटारातनं पाणी पास होत नाही हो. मग त्याच्यामुळे जे ओव्हरलोड पाणी होतं ते पूर्ण घरामध्ये जातं. आता हा एक प्रॉब्लेम झाला. पाणी कधीतरी म्हणजे असं गेलं तर 2-2, 3-3 दिवस पाणी येत पण नाही ना. आता सध्या रेग्युलर चालू आहे पाणी. नळाचं पाणी आहे. खराब म्हणजे त्यात पावसाळ्याचा दिवस आहे. आरोग्याविषयी काय म्हणणं आहे आपलं? आरोग्याविषयी म्हणाल तर आमची फवारणी रेग्युलर म्हणजे आठवड्यात नाही एकदा तरी हप्त्यात एकदा तरी व्हायला पाहिजे. तर तशा पद्धतीने होत नाही. फवारणी वगैरे काय? फवारणी होते पण ती आठवड्यात नाही एकदा व्हायला पाहिजे. तर फवारणी आठवड्यात नाही एकदा होत नाही हो. किती दिवसातून? 15 दिवसात ना महिन्यात एकदा येते. भटक्या कुत्र्यांविषयी आपलं काय म्हणणं आहे? भटक्या कुत्र्याविषयी म्हणाल तर आहेत कुत्रे आमच्याकडे. कुत्रे आहेत पण त्याचा बंदोबस्त त्या नगरपालिकेने करायला पाहिजे हो. कारण जर का एखादं कुत्रं चावलं तर इथे सरकारी हॉस्पिटलमध्ये पण घेत नाही पुढे पाठवलं जातं. म्हणजे तुमचं असं म्हणणं का किरकोळ जरी काय असेल तरी पण सरकारी हॉस्पिटल मधनं तुम्हाला पुढे केला जातो. पुढे जाणं म्हणजे सर्वसाधारण माणूस असेल तर त्याला सुद्धा ह्या त्रासाचा सामना करावा लागतंय. बरोबर लागतंय. कर्जत बाजारपेठेमध्ये होणारी जी वाहतूक कोंडी आहे याच्याबद्दल आपण काय सांगाल? कर्जत बाजारपेठेतली ती वाहतूक कोंडी मेन आहेच आमची. म्हणजे मेन म्हणजे एवढं आहे का जर का आम्हाला स्टेशनला जायचं असेल एखादी ट्रेन पकडायची असेल तर आम्ही जर एक 15 मिनिटं अगोदर किंवा 20 मिनिटं अगोदर नाही आम्हाला त्या ट्रेन पकडायची तर ती ट्रेन आमच्या हातातून गेलेली असते. वाहतूक कोंडी एवढी झालेली असते पुलावरती किंवा दहिवलीमध्ये तर ते आम्हाला तेवढं तिथपर्यंत पास करता येत नाही हो. जाता येत नाही वेळेवरती जाता येत नाही असं असे. मग ती वाहतूक कोंडी भरपूर आहे. एखाद्याला अर्जंट जर आता काही झालं तर आम्हाला हॉस्पिटलमध्ये वगैरे जायचं असलं तरी आम्हाला पोहोचता येत नाही तिथे. येथील महिलांच्या या समस्या होत्या. आता आपल्यासोबत काका आहेत. काकांकडनं सुद्धा जाणून घेऊया आपले येथेशी नक्की कशा प्रकारे काय समस्या आहेत ते काकांकडनं आपण विचारपूस करणार. काका काय सांगाल काय समस्या आहे तुमची? आमची समस्या एकच आहे की नदीचं पाणी पुराचं सकाळ साधारण जरी पाऊस पडला तर घरात पाणी घुसते. संपूर्ण ह्या डोंगराचं जे पाणी आहे ते सर्व इथं येते. सर्व रस्ते बंद केले त्यांनी. संपूर्ण रस्ता बंद केलेला असल्यामुळे पाण्याचा लोट सर्व इकडे येतोय आमच्याकडे आणि आमच्या घरात पहिलं पाणी घुसतंय. तुमच्याच घरात घुसतंय का? इथं सर्वांच्या घुसतं पण पहिलं इथं घुसतं आमच्या. तरी पण कुठवर येतं पाणी म्हणजे काय? लोट कंबरभर पाणी असतं. कंबरभर नेहमी असतं का म्हणजे पूर आल्यावरतीच फक्त पाणी असतं? पूर आल्यानंतर पाऊस जास्त पडला की पाणी साठतं. पाणी गटारच्या वरच येतं तर म्हणजे माणसाला बाहेर निघणं अवघड होतं. म्हणजे गटार चॉकअप आहे तुमचं असं म्हणणं आहे. गटार नियमितपणे साफ होतात का नाही? गटारच्या प्रमाणापेक्षा पाणी जास्त असतं. जशी काय छोटा वडा कसा असतो ना गावाकडचा असा तो एक वडाच आहे मोठा पाण्याचा तयार होतो. काय केलं पाहिजे ह्याच्यावरती? म्हणजे ह्याच्यावर पाण्याचं रस्तं मोकळं केलं पाहिजे. कशा प्रकारे? जी पहिलं होतं रस्तं वरनं जी गटार होतं ती गटार मोकळं केलं पाहिजे. दुसरी गोष्ट इकडची बारकी गटार बंद केलेली इथं. ही कुठली बिल्डिंग आहे? ही या बिल्डिंगच्या समोरचं एक रस्त्याचा आडवा आहे. शिवम बिल्डिंग. शिवम नाही ही बिल्डिंग आहे ना. ह्या बिल्डिंगच्या इथे एक पाईपलाईन केलेली आहे त्यांनी. ती पाईपलाईन मुदवून टाकलेली आहे. त्यामुळे इकडचं पाणी तिकडे पास होत नाही. ह्याच्याबद्दल बऱ्याच वेळा तक्रारी केल्या. ह्याच्याकडे कुणी लक्ष देत नाही. अजून काय समस्या आहे तुमची? म्हणजे अजून दुसरी काय नाही एवढं पाणी. गटार जी बुजवण्यात आल्या पूर्ण डोंगराचं पाणी येते तिथे. जी सुरुवातीची गटार होती ती जर ओपन केली तर तुमचं त्याची पाण्याचा धोका टळून जाणार. टळल थोडाफार टळल जास्त नाही. जी पहिल्या स्टार्टला जी पाणी येते पावसाचं ती याचं प्रमाण कमी येईल. येणार पाणी शेवट निसर्ग आहे. त्याच्या पुढे माणूस काय करू शकत नाही. पाऊस आता हे चालू पावसात एवढं कंबरभर पाणी इथनं आलं बाहेर. एवढं पाणी आलं कुठं? आपण काय बोलणार आहोत अजून काही कोणाकडे? साफ करतात पण एवढंसं बकेटमध्ये जे टॉयलेट साफ केलं जातं
तिथे शिकून म्हणजे नळाची व्यवस्था सार्वजनिक नाही. शौचालय काय सार्वजनिक शौचालय इथे मग ती कशी म्हणजे साफसफाई असते का नाही त्याची? साफसफाई असते पण ते छोट्या बादलीमध्ये कोणी माणूस वगैरे ठेवलेला आहे का माणूस तिथे? आहे, माणूस आहे. मग तो करतो का व्यवस्थितपणे? होतो पण 4 दिवसांनी 8 दिवसांनी एकदा येतो. 4 दिवसांनी 8 दिवसांनी एकदा येतो म्हणजे ती तशी नियमितपणे नाही येतो. येतो 2 दिवशी 3 दिवशी 2 दिवशी 3 दिवशी पण म्हणजे पाणी ज्या प्रमाणात त्यांनी स्वच्छतेसाठी जेवढं पाणी वापरायला पाहिजे तेवढं पाणी वापरलं जातं म्हणजे असं तुमचं तिथे हा तुमचं असं म्हणणं अस्वच्छतेचं वातावरण तिथे आहे, सुद्धा आहे, आहे. आहे. म्हणजे तिथे सुद्धा नगर परिषदेने लक्ष देणं गरजेचं आहे पाणी तुमचं. देतो. इथं जसं गटार खोललंय त्यांनी असं त्या शिवम बिल्डिंगच्या समोर तिथं ती गटार ओपन त्यांनी केलं पाहिजे. मग तिथनं पाण्याची समस्या जवळजवळ 50% पाणी तिकडे पास होतंय बघा. ही गटार बंद केलंय त्यांनी. या होत्या कर्जत मधील इंदिरानगर मधील महिलांच्या व पुरुषांच्या म्हणजे सर्वांना होणारा जो त्रास आहे त्या त्रासाला सामोरे जावं लागते इंदिरानगरकरांना. इथे पाण्याची समस्या तर आहेच तसंच शौचालय सुद्धा म्हणजे अस्वच्छतेचं वातावरण आहे. आणि इथे जी भटकी कुत्री दिसतात आपण समोरची बघा ही समोर भटकी कुत्री जी आहेत त्यांनी जर समजा एखाद्या महिलेला बालकाला जर चावा घेतला तर त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये जावं लागते. पण सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाऊन त्यांना म्हणजे जी उपाययोजना जी मिळायला पाहिजे उपजिल्हा रुग्णालयातून ती सुद्धा मिळत नाही व तिथून पुढे त्यांना रेफर केलं जाते. म्हणजे सरकारी दवाखान्यात सुद्धा त्यांना योग्य वेळी योग्य सुविधा मिळत नाहीत. नमस्कार, आता आपण मुख्य बाजारपेठमध्ये आलेलो आहोत कर्जतकरांच्या समस्या जाणून घेण्याकरता. आणि आता आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते रोहित ओसवाल. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया कर्जतमध्ये काय समस्या आहेत आणि काय नाही. नमस्कार, जय शिवराय, जय गुरुदेव. मी रोहित ओसवाल एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आज बोलतोय. गेल्या कित्येक वर्ष झाले आज बाजारपेठेत ही समस्या चालू आहे. जशी काय ट्रॅफिक समस्या आहे, आज ट्रॅफिक समस्या नाही, आज गेल्या कमीत कमी वर्ष काय 2 वर्ष झाले लोक त्रासात आहे. आणि आज गेल्या कमीत कमी 6 महिने झाले या समस्याबाबत आम्ही बरेच नियोजन करण्यासाठी नगरपालिकेत आपण 2-3दा भेट द्यायला गेलोय. पण आपले जे माननीय सीओ जे मुख्य अधिकारी गारवे साहेब त्यांच्याबरोबर आपण 2 मीटिंग केल्या. व्यापारी संघटना घेऊन आम्ही आज त्या मीटिंगमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आम्ही मीटिंग लावली होती. त्या मीटिंगमध्ये आम्ही सीओ साहेब, पोलीस अधिकारी, पूर्ण व्यापारी संघटना, त्यात बरेच पक्षाचे कार्यकर्ते सगळे त्याच्यात स्थापित होते. पण त्यांचं काही नियोजन झालेलं नाही. आज कमीत कमी 1 महिना झाला गणपती चालू झाली. गणपतीच्या अगोदर आम्ही मीटिंग घेतली होती. त्यात आम्ही सीओ साहेबांना एक निवेदन दिलं होतं की लवकरात लवकर ट्रॅफिकची समस्या करून घ्या जेणेकरून व्यापाऱ्यांना त्रास न हो. आज कमीत कमी आज बाजारातला आर्थिक मंडई म्हणजे आज महावीर पेठ, बाजारपेठ आज पूर्ण एरिया आहे. त्याच्यात आपण काही करू शकत नाही. म्हणजे आज प्रशासकीय भवन म्हणजे आज बोलणं गेलं तर मुख्य अधिकारी त्यांचं काय काम चालतं, काहीच काम करत नाही. आज व्यापारी त्रस्त आहे, दखल घेत नाहीये. आमचं त्याच्यात काही नियोजन करत नाहीये. आम्ही कमीत कमी 2दा मीटिंग ठरवल्या, मुख्य अधिकारी शांतता कमिटी बसवल्या. त्याच्यातही सीओ साहेबांना आम्ही निवेदन दिलं की लवकरात लवकर जसे रिक्षावाले आहेत त्यांना त्रास होतोय. आज 1 दिवस 8 रोज रिक्षावाले व्यापारी तो व्यापारीला त्रास देतो, रिक्षावाला वाटतो की व्यापारी त्रास देतात. कोणी कोणाला त्रास देत आहे, पण त्रास होतोय आपल्या नगरपालिकांचा. नगरपालिका जिथपर्यंत दखल देत नाही, नियोजन करत नाही, तिथपर्यंत आम्ही व्यापारी काही करू शकत नाही. आज एक व्यापारी म्हणून मी आज एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही आज बोलतोय की गेल्या कमीत कमी आज महिना वर्षभर सांगा वर्षभरात अजूनपर्यंत एकही ट्रॅफिकचं नियोजन त्यांनी काही केलं नाही. का करत नाहीये? आज आम्ही व्यापारी सर्व त्यांच्या तुम्ही बोलाल ते आम्ही करायला रेडी आहे. तुम्ही काही दखल घेत नाहीये, नियोजन करत नाहीये. जसं काही आज बाजारपेठेत कमीत कमी मुख्य बाजारपेठेत 2-3 शौचालय व्हायला पाहिजे. लेडीज बाहेरून येतात, त्यांना बाथरूमची सोय नाहीये. कुठे जायचं, कुठे ते लोक काय करणार? आज लेडीज बाथरूमला तुम्ही आज बाजारात फिरा तर तुम्हाला लेडीजला बाथरूम जाण्यासाठी एकही जागा पर्याय नाहीये. आज मेन मुख्य बाजारपेठेत तुम्ही बघाल तर आज एक ह्या साईडला तुम्ही बघाल तर पूर्ण रिक्षा स्टँड आहे. आज त्यांनाही एक जागा द्यायला पाहिजे. माझं मत असं आहे की त्यांच्या पोटावर न लाथ मारता, एक व्यापारीच्या पोटावर न लाथ मारता त्यांचंही काहीतरी एक नियोजन करायला पाहिजे. आणि आम्ही असं बोलत नाही की तुम्ही त्या रिक्षावाल्यांना हटवा, त्यांचाही धंदा व्हायला पाहिजे, व्यापाऱ्यांचाही धंदा. पण त्याच्यासाठी तुम्ही वन वे का नाही करते? आज आम्ही त्यांच्यासाठी आज पूर्ण व्यापारी मंडळी, रिक्षावाले आम्ही सगळे एकत्र करून आज आम्ही त्यांच्याबरोबर मीटिंग लावली. त्या मीटिंग मध्ये ते हजर होऊन आम्हाला बोलले 8 दिवसात, किती 8 दिवसात, बरोबर की नाही? 8 दिवसात आम्ही त्याचं नियोजन करू. आज 8 नाही कमीत कमी 80 दिवस झालेत. किती 80 दिवस अजूनपर्यंत त्यांचं काही रिप्लाय नाही. मी 2दा
सीओ कडे जाऊन आलो, मी भेट घेतली, आम्ही व्यापारी संघटना 2दा आम्ही जाऊन आलो, तिथेही त्यांचं काही रिपोर्ट नाही. का रिपोर्ट नाही? म्हणजे फक्त आपण बस खुर्चीवरती बसायचं तेवढंच काम आहे का? आज आम्ही व्यापारी अख्खा दिवस आमचा धंदा सोडून आम्ही नगरपालिकेला धाव, चला काहीतरी करूया, काहीतरी समाजमध्ये आज आपलं, कारण की आज आपण व्यापारी आहोत. आज गिऱ्हाईक इकडे गाडी घेऊन नाही येऊ शकत, मग पुढे भविष्यात असं नको व्हायला की गिऱ्हाईक पुढे कुठेतरी जावं आणि हे जुना बाजारपेठ जुनाच राहावं आणि कुठेतरी नवीन स्थलांतर हो. आणि आमची इच्छा आहे की आज व्यापारी, आज जो जुना बाजारपेठ तो आजही रोशन आहे आणि उद्याही रोशन राहणार. फ्युचरमध्ये आज भविष्य असं नको घडायला की हा जुना बाजारपेठ कर्जतचा जुना बाजारपेठ राहील आणि नवीन कुठे स्थलांतरित राहील. तर आमची सीओ साहेबांना एक इच्छा आहे की सगळ्यात पहिले ट्रॅफिकचं जे वन वे आपण सांगितलं होतं नियोजन करायला, ते अजूनपर्यंत केलेलं नाही. त्यांचं मला अजूनपर्यंत एकही फीडबॅक फॉलोअप आलेला नाही. का नाही आलं? मला अजून त्यांचं उत्तर भेटलेलं नाही. का नाही? त्यांचं काय समस्या आहे आम्हाला तुम्ही परत एक सांगा, आम्ही मीटिंगला परत बसू, पण काय प्रॉब्लेम येत आहे. दुसरी गोष्ट, शौचालय. आज बाजारपेठेत, मुख्य बाजारपेठेत कमीत कमी 3-4 शौचालय असायला पाहिजे. कर्जत महावीरपेठमध्ये जी एक शौचालय तीही अशी दुरुस्त झालेली आहे, म्हणजे तुम्ही तिथे उभे पण राहू शकत, म्हणजे त्याला नादुरुस्त राहिले की तुम्ही तिथे उभे पण राहू शकत नाही, पाठीमागून पत्रा तुटलेला आहे. आज एवढा निधी खर्च करून तुम्ही ते बांधतात, मग ते काय कामाची ती निधी मेंटेनन्स करत नाही. तिथे रोजच्या रोज पाणी साफसफाई करायला येत नाही, स्वच्छता होत नाही. आज कचऱ्याचं तर साम्राज्य झालंय, म्हणजे आज कर्जत नाही राहिलंय, कचऱ्याचं साम्राज्य झालंय. आज सकाळी आम्ही दुकान उघडतो तर दुकानाच्या बाहेर नुसतं कचरा पडत. का होत नाहीये ते काम? म्हणजे ही बघायला गेलो तर ही नगरपालिका आज दुर्लक्ष करते सगळ्या ठिकाणी. एक तुम्हाला सांगू तर ट्रॅफिक नियोजन होत नाहीये, कचऱ्याचं साम्राज्य झालं आहे, शौचालयाचं काही नाहीये. आज गेल्या वर्षी आमच्या बाजारपेठेत मुख्य व्यापारी, म्हणजे आज तुम्हाला सांगू तर मुख्य व्यापाऱ्यांना डेंग्यू वगैरे झालाय, त्याच्यात 1-2 व्यापाऱ्यांचं खूप प्रॉब्लेम पण झालेला. तेही बघून त्या लोकांनी फवारणी वगैरे केली नाहीये. आज गेल्या 5 वर्ष अगोदर जेव्हा कोकरे साहेब वगैरे होते तर टायमाने फवारणी व्हायच्या, ते धूर वगैरे जे असायचं ते करायचे. आज कमीत कमी मला 1 वर्ष झालं एकदाही फवारणीवाला आला नाही. का नाही करते? म्हणजे त्यांच्याकडे काय, म्हणजे प्रॉपर निधी आहे नाही की बाबा यांच्याकडे फायनान्स नाहीये की बाजारपेठेतली लोक टॅक्स भरत नाहीये? ते असेल तेही आम्हाला सांगा, आम्ही तेही बघू की नक्की खरोखर. अजून एक मला सांगायचंय की आज बाजारात वनवे गेल्या कमीत कमी 20 वर्षापासून का 10 वर्षापासून वनवेचा पहिलेपासून हा नियोजन होता, आणि आज आम्ही जेव्हा वनवेसाठी आम्ही त्यांना सांगतोय तर ते का करत नाही? जसं काय कोणाचा वरून प्रेशर येतोय तेही ते काय बोलत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, शौचालय. आज आपण पोलीस ग्राउंडच्या इथे गेलो तर तिथे एकही शौचालय नाहीये. म्हणजे माणसाला समजा अर्जंटमध्ये कुठे वॉशरूमला किंवा लेडीजला कुठे जायचं असलं तर ते जाणार कुठे? म्हणजे त्यांचं काही नियोजन नाहीये. माझं मत असं आहे की तुम्ही आज खुर्ची घेऊन बसलायत, आज तुम्ही सीओ आहेत, तर तुम्ही ग्राउंड लेवलला काम करा. आज बाजारात लोकांना काय समस्या आहे तुम्ही व्यापारींना भेट द्या. आज तुम्ही जेव्हापासून खुर्ची पकडल्या तेव्हापासून एकदाही व्यापारींना भेट द्यायला नाही आले. का नाही आले? तुम्ही आम्हाला फोन करा, आम्ही यायला रेडी. आज आमचे मित्र गरड साहेब, आम्ही जेव्हा पण त्यांना फोन करतो त्यांचं एकदम प्रॉपर नियोजन की शेट असं करायचं आहे का, हे काम करायचं आहे का. व्यापारी म्हणून ते आम्हाला दर 15 दिवसात आम्हाला विचारतात की साहेब आता आपण सीसीटीव्ही कॅमेरा लावूया. चालेल, आम्ही व्यापारी म्हणून आम्ही सपोर्ट करायला रेडी आहे. पण सीओ साहेब का सपोर्ट नाही करते? सीओ साहेबांचा काय प्रॉब्लेम येतोय की ते खुर्ची सोडून बाजारात का नाही फिरत आहे? आज तुम्ही ग्राउंड लेवलला फिराल तर बाजारात लोकांची काय समस्या आहे. जसं ट्रॅफिकमध्ये रिक्षावाल्यांना खूप प्रॉब्लेम होतोय. रिक्षावाल्यांचं म्हणणं असं आहे, मी आज त्यांच्या हिशोबाने मी का बोलतोय, कारण की मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पण बोलतोय, एक व्यापारी म्हणून पण बोलतोय. आज रिक्षावाले बिचारे ते आज त्यांची रिक्षा लावून ते काहीतरी पोट भरतात, पण आपण त्यांना असं नाही सांगणार की तुम्ही इकडनं जा आणि दुसऱ्या ठिकाणी लावा. शेवटी त्यांचा पण धंदा आहे आणि ते पण करायला पाहिजे. पण तुम्ही त्यांचं का नियोजन करत नाही? त्यांच्या हिशोबाने तुम्ही एक वन वे केल्यानंतर ते पण बरोबर सुरळीत चालणार, व्यापाऱ्यांच्या गाड्या व्यवस्थित सुरळीत राहणार आणि पूर्ण ट्रॅफिक नियोजन राहतील. माझं एक मत आहे की सीओ साहेब तुम्ही आज ग्राउंड लेवलला काम करा, व्यापारींना भेट द्या, एक माणसांशी चर्चा करा काय प्रॉब्लेम आहे. जसं कचऱ्याचं प्रॉब्लेम आहे, जसं ट्रॅफिकचं प्रॉब्लेम आहे, जसं आज शौचालय नाहीये, तुम्ही प्रॉपर फवारणी करा. आज डेंग्यू मलेरिया आज लोक मरतात आहे. का मरतात आहे? तुमचं लक्ष कुठे आहे? तुम्ही काय एवढं दुर्लक्ष करतात आहे? आज कर्जत आज बाहेरून कमीत कमी लाखोच्या घरांना पब्लिक येतात. आज लोक फार्म हाऊसला येतात, तिकडनं बाहेरून लोक येतात. आज पूर्ण बघायला गेलं तर आर्थिक
व्यवस्था आज कर्जतची खूप चांगली आहे, तर तुम्ही का दुर्लक्ष करतात तिथे? आज मुख्य नगरपालिका का दुर्लक्ष करतात? माझी एकच विनंती आहे, एक व्यापारी संघटना म्हणून सांगतो आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, की लवकरात लवकर ट्रॅफिकची नियोजन, शौचालयाची नियोजन, जेणेकरून लोकांना, बाहेरची लोक जे गावाकडून खेडेकडून येतात त्यांची नियोजन व्यवस्थित करावे आणि रिक्षावाल्यांना न त्रास देता एक वन वे, माझी एकच इच्छा आहे बाजारात, की हा जुना बाजार जुना नको करूया, हा नवीनचा नवीन राहू द्या. इथे लोक बाहेरून येतात, खरेदी करतात, असं नको व्हायला की आज लोक आले आणि उद्या लोक बाहेर जाणार आणि कर्जत हा बंद पडणार. आणि माझी इच्छा आहे की मी कर्जत बंद पडू देणार नाही. तर माझी एकच इच्छा आहे की ट्रॅफिकचं नियोजन लवकरात लवकर करावे. धन्यवाद. ह्या होत्या कर्जतकरांच्या मागण्या आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मागणी सांगितल्या आहेत. म्हणजे आम्हाला काय काय समस्या आहेत. धन्यवाद. आता महाराष्ट्र माझाची टीम पोहोचलेली भिसेगाव मध्ये आणि भिसेगाव मध्ये काय महिलांच्या समस्या आहेत त्या सुद्धा आपण जाणून घेऊया. आता आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक उज्ज्वला सुभाष हजारे यांच्याकडनं आपण जाणून घेऊया यांच्या गावातील काय समस्या आहेत. काय सांगाल आपण? माझ्या गावामध्ये याच्या आधी 5:30-5चं टायमिंग होतं पाण्याचं, पण ते आता संध्याकाळी 4ला येतं, 5ला येतं, कधी 6ला येतं. पण आता काही महिला जॉबला जाणारे असतात, काही महिला मुलांना शाळेत आणायला जाणारे असतात. मग अशा महिलांना पाणी हे मिळतच नाही. आणि मग आज जर पाणी आलं नाही, आज पाणी आलं तर उद्या पाणी येईल का नाही येईल याची शाश्वती कमी असते. कारण उद्या लाईट गेली, त्यांची कारण असतात, लाईट गेले, पाईप फुटलं, हे फुटलं, ते फुटले. त्याच्यामुळे पाण्याचा हा खूप ज्वलंत प्रॉब्लेम भिसेगावसाठी आहेच, की वेळेवर पाणी हे येतच नाही. आरोग्याविषयी काय तुम्हाला आरोग्य सेवा कशा प्रकारे मिळते? आरोग्य सेवा तर काहीच मिळत नाही. अजून आपल्यासोबत इतर महिला सुद्धा आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा आपण जाणून घेऊया आपली काय समस्या आहे. पाण्याची समस्या आहे. काय समस्या आहे पाण्याची? पाणी वेळेवर येत नाही. सकाळी पाणी यायचं तेव्हा सगळ्यांना पाणी भेटायचं. आता संध्याकाळी आम्ही जॉबला जातो, आम्हाला पाणी भेटत नाही. आम्ही आल्यावर आम्हाला पाणी साईडला नगरपालिकेचे जे पाईपलाईन आहेत ते पाईपलाईन तुटलेले आहेत, त्यामुळे काही लोकांना पाणी चढत नाही वरती. ते वरती उभे त्यांच्यामुळे सगळ्याच लोकांना प्रॉब्लेम होतो पाण्याचा. झालं आपण परत माजी नगरसेवक आहेत त्यांच्याकडे आपण फिरून येते आणि त्यांना परत आपण आता इथली गटारांची काय अवस्था? गटार म्हणजे फवारणी होत नाहीये. गटार पॅक आहेत, परंतु काय ठिकाणी एवढे फुटलेत की एखादा मुलगा जर पडला तर तो निघूच शकत नाही. म्हणजे त्याचं काहीतरी लागेल वगैरे असं. दुसरं म्हणजे गटाराची साफसफाई अजिबातच होत नाही. जरी झाकणं असेल तरी महिन्यात 15 दिवसात एकदा येणं गरजेचं आहे नगरपालिकेने साफसफाई करायला, ती होत नाहीये. फवारणी होत नाहीये. ते पूर्वी धुराचं वगैरे करायचे ते होत नाही. त्याच्यामुळे मच्छर खूप वाढलेत आणि सर्दी, खोकला, ताप हे याचे आपले संसर्गजन्य जे आजार आहेत ते खूप वाढले भिसेगावला. आपली काय समस्या आहे? मी सांगते की आमचे जे नगरसेवक आहेत ते त्यांच्या परीने म्हणजे कार्य करतच असतात, चांगले कार्य करतात. पण नगरपालिकेने त्यांच्या ज्या नियमात आहेत ते कार्य त्यांनी व्यवस्थित करावं असं आमची इच्छा आहे गाववाल्यांची. की समजा आता वृद्ध जे वयस्कर माणसं आहेत त्यांच्यासाठी काही सुविधा किंवा बाग बगीचा किंवा काही त्यांना बसण्यासाठी, तसे तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी काही म्हणजे व्यायामाच्या अशा सुविधा आहेत. त्यानंतर पाण्याची समस्या आहे, लोकसंख्या वाढते ते आम्ही समजून घेतो. तर लोकसंख्या म्हणजे आमच्या गावाची आता लोकसंख्या वाढतच चाललेली आहे. पाण्याची समस्या आहे ती सुटणार आहे 8 दिवसामध्ये, हे आम्हाला ते सांगतात. नेहमी आम्ही तक्रार करतच असतो. तर अशा अनेक आहेत. तशीच घरपट्टी दरवर्षी वाढत जाते. सर्वसामान्य लोकांना हे अजिबात परवडतच नाहीये. घरपट्टीचा विचार करावा नगरपालिकेने की लोकांना आपण किती धारावर धरावं. कारण का आता बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि घरामध्ये प्रत्येकाच्या कमवते कमी झालेत आणि घरपट्टी अमाप वाढले. तर ही एक समस्या आहे, ती सोडवावी अशी आमची इच्छा आहे. आता आपण काय सांगू शकाल? पाण्याची इथे शेववाणी वगैरे काय आहे का? अजिबात नाही. शेववाणीची सुविधा वगैरे काहीच नाही. आपली काय समस्या? समस्या आहे. आणखीन काय समस्या वगैरे काय? फवारणी वगैरे काय? पाणी सकाळी सोडतात, ते सकाळी सोडत नाही, संध्याकाळी सोडतात. आम्हाला सकाळी पाणी सोडायला सांगतात. आणि दररोज येतं का दिवसाआड येतं? दररोज येतो, संध्याकाळीच येतो. पण संध्याकाळी कधी येतो कधी नाही येत. म्हणजे
दिवसाआड येतं, कधी येतं तर कधी येत नाही. म्हणजे 2 नक्की काय? दिवस, हा. 2 दिवस येत नाही. लाईटीचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे येत नाही पाणी. आपण काय सांगाल? तेच पाण्याची समस्या. मेन पाणीच आहे ना. पाणी पाण्याचं- सकाळीच यायला पाहिजे. हा. ह्या होत्या भिसेगाव मधील महिलांच्या समस्या आणि आपण जाणून घेतलेल्या आहेत त्या नक्की आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्र माझा तरी. भिसेगाव मधील पुरुष मंडळी सुद्धा आपल्या सोबत जोडली गेलेली आहेत आणि त्यांच्या सुद्धा समस्या आहेत. त्यांच्या सुद्धा आपण समस्या आता जाणून घेऊया काय समस्या आहेत त्या. काय सांगाल आपण? नाक्याला घाणीच्या समस्या मरणाची आहेत. कचरा उचलत नाही टायमर. तो कचरा असं 5-5, 6-6 दिवस तसा असतो. इकडे राजलक्ष्मी बस स्टँडच्या इकडे गटार 6-6 महिने भरलेला असतो. त्याच्यात एवढे किडे झालेले असतात तरी काढायला येतात नगरवाडीची माणसं. आठवड्याला भिसेगावात पण यायची, आता भिसेगावला आठवड्यात पण येत काढायला कचरा. गटार भरलेले असतात. हे आता हे स्मारक आहे, त्या स्मारकाच्या समोर पूर्ण गटार भरलेलं असतं. आणि नगरपालिकी माणसं अशी आहेत कर्मचारी की साहेबापेक्षा ते गरम असतात. एवढी त्यांना सांगितलं तर ते ना असं आलं तसं आलं उडाउडीची उत्तरं देऊन अशी कामं चालू आहेत. आणि इकडे आपल्या रेल्वेचा जिना आहे सुजी धनगरांच्या घराच्या समोर. एवढा कचरा आहे की फोटो काढा ना काय काढा तो कचरा तसाच येतो. आत्ता गेले तरी तुम्हाला तो कचरा भेटेल तिथं बघा. एवढी घाण समस्या आहे. फवारणीच्या रस्त्याला एवढं गवत आहे मारणाचं, ते कटिंग करायला पण नाही, काहीच करायचं. आता बघा इकडून बघा, वाटलं सर कॅमेरामधून बघा. कचऱ्याची समस्या, तसेच गटारांची समस्या, तसेच पाण्याचे जे पाईपलाईन जे आहेत त्या सुद्धा तुटीत आलेल्या आहेत आणि पाण्याची म्हणजे पिण्याची सोय नाहीये. तसंच आणखी काय समस्या आहे? पहिली गोष्ट तर नगरपालिकेचा पूर्ण भ्रष्टाचार कारभार आहे. कारण आता जे कामं चालतात कर्जत नगर परिषद मध्ये, ही कामं कुठल्या तरी एका अधिकाऱ्याचे नातेवाईक, मामा, भाचा, माझा चुलता, अशा लोकांना त्यांनी कामं दिलेली आहेत. आणि जर आम्ही तक्रार केली तर त्यांचं मत असं असतं का बाबा माझाच कोणतरी नातेवाईक आहे, तुम्ही कशाला त्याला त्रास देऊ. म्हणजे आमची तक्रार किंवा अर्ज केलेला फुकट जातं सगळं, त्याच्यावर काही परिणामच होत नाही. कुठल्याही ठेकेदाराला जा कर तक्रार, काय करणार आहेत, काही होत नाही त्यांनी घेतली मेन तक्रार. दुसरी गोष्ट अशी काय, भिसेगाव आज मोठं आहे शहर, भिसेगाव शहर मोठं आहे तसं बघायला गेलं तर, पण आज तिथं सुविधा स्मशानभूमी आमच्याकडं, तिथं रुग्णवाहिका नाहीये. जर आमच्याकडं मयत झालं काय झालं तर माझे स्वतःचेच वडील वारले होते, पाऊस वरना पडत होता, स्मशानभूमी मोडलेली होती. त्यावेळेस कमीत कमी अर्धा पाऊण तास पावसात भिजत होता प्रेत, पण मला रुग्णवाहिका मिळाली नाही. म्हणजे हे स्वतः माझ्या भोवती झाले. कर्जत शहरामध्ये जे महाराजांचे स्टॅच्यू बनवले कोपऱ्याला, त्याची एवढी दुरावस्था झाली की एवढे धुरला खाऊन बसलेले असतात की तिथं काय त्यांना काय बनवले, ते 1.5-2 कोटी रुपये घालवले, ते जर स्कीम पाण्या घालवले ते स्मारकाची एकदम दुर्दशा झालेली आहे. तिथं कुठल्याच प्रकारचं काय नाही, मरणाचा धुरला सगळं हे, ना फवारणी करत ना पाण्याची काहीच नाही करत. आता महाराजांनी जिजामातेंनी सोन्याचा नांगर फिरवला, दैवलीत सोन्याच्या नांगराचं स्मारक बनवले, तिथं त्याच्यासमोर एवढी घाण. हे नगरपालिकेला आधीच दिसत नाही, काही तोडफोड झाली मरणाची सर्व. रुग्णवाहिका सुद्धा नाही, म्हणजे शेववाहिनी सुद्धा इथे दिलेली नाही अद्याप तरी. ह्या होत्या भिसेगाव मधील पुरुष मंडळींच्या समस्या. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.